राज्यात पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी वाद जो आहे तो पेटलेला आहे। काल बीडमध्ये लक्ष्मण हाके जे उपोषण करत होते ओबीसींच्या आरक्षणाकरता त्यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत ओबीसी नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या बरोबर आहेत। गोपीचंदजी, तुम्ही सातत्याने ओबीसींच्या आरक्षणाची ठाम भूमिका मांडत होता, तुम्ही अनेक सभा सुद्धा घेतल्या, तुम्ही लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळी सुद्धा भेट दिली। काल बीडमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे। या घटनेकडे कसं पाहता? दोन्ही समाजामध्ये फार विकोपाला गेलेला होता। इतक्या टोकाला जाण्याची आवश्यकता नाही। गाडीवर दगडफेक करणं, गाड्यांची मोडतोड करणं हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि यातून काहीच चांगला संदेश महाराष्ट्राला जात नाही। त्यामुळं त्यांचा दौरा सुरू आहे, ज्यांना यायचं त्यांनी या, ज्यांना विरोध करायचा आहे तुम्ही संविधानिक पद्धतीनं करा ना। आपल्याला आंदोलन होतच राहतात ना, कोण आलं, काय काळा झेंडा दाखवला, कुठं काय केलं, प्रत्येकाला संविधानातून अधिकार दिलेले आहेत। पण याचा अर्थ तुम्ही दगडफेक करा, तुम्ही गाड्यांची मोडतोड करा, हे चांगलं नाही। ही घटना खरं तर निषेधार्ह आहे। महाराष्ट्रासाठी ही घटना चांगली नाही आणि ओबीसी समाजालाही आमचं आव्हान आहे की बाबांनो, शांततेत आपल्याला ही सगळी लढाई लढायची आहे, जिंकायची आहे। आपल्या मुलांच्यावरती केसेस होऊ नयेत। समोरच्या मराठा समाज पण, गरीब मुलं पण त्यामध्ये असतात, त्यांच्यावरही केसेस होऊ नयेत, त्यांच्याही शिक्षणाचा विषय असतो। तर असं व्यवस्थितपणे हे जे आंदोलन सुरू आहे ते आता राज्य सरकार लक्ष घालून मिटवेल, पण तोपर्यंत असा कुठं प्रसंग होता कामा नये याची खबरदारी प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूच्या घेतली पाहिजे। परंतु सरकार हा प्रश्न जटिल करत नाहीये का? ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील म्हणतात की सरकार पुरस्कृत मनोज हाकेंचं आंदोलन होतं, मनोज हाके लक्ष्मण हाके सरकार पुरस्कृत आंदोलन करत होते ओबीसींच्या संदर्भात, असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचसोबत सरकार पुरस्कृत हे आंदोलन असतं तर 10वा दिवस लागला नसताना त्यांच्याकडे मंत्री महोदय जायला, अशी परिस्थिती नाही आहे। ते ओबीसी मधून उत्स्फूर्त आंदोलन झालं होतं आणि तिथल्या लोकांच्या भावनातून इतकं सरकारनं पुरस्कृत केलं असतं, मग तिथं एवढं लोक कुठून येत होती? सरकार पाठवत होतं का? सरकारनं गाड्या दिल्या होत्या का? नाही आहे। लोकांच्या मध्ये ते उत्स्फूर्तता होती, लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे की बाबा आमचं आरक्षण जातं की काय। मराठा समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो जर जशा तसा ओबीसीत आला तर आपल्याला काहीच मिळणार नाही, ही लोकांची भावना तयार झालेली आहे आणि हा विषय नीट समजून घेतला पाहिजे। मराठा समाजाचं हित कशात आहे हे सुद्धा आंदोलनकर्त्यांनी ठरवलं पाहिजे। मराठा समाजाचं हित हे सगळे सोयरे, अमुक तमुक हे ज्या गोष्टी होणार नाहीत त्यात मराठा समाजाचं हित नाही। आणि आज तुम्ही जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करताय यातून ओबीसीचं नुकसान नाही, ओबीसीचं आता राजकीय आरक्षण गेलंय, काय राहिलेलं नाही। म्हणजे आता परत तुम्ही दाखले द्या अगर द्या, जे सरपंच पदाचं, जे पंचायत समितीचं, झेडपीचं, नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं, जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाचं पडेल, नगराध्यक्ष पदाचं पडेल, महापौरचं पडेल, हे आरक्षण गेलंय। काय तुटपुंज राहिलं असेल कुठं चुकून, तर आता ओबीसीचं जे नुकसान व्हाय ते झालंय ना पूर्ण। ह्याच्या पुढं काय होणार आहे? ओबीसीचं ओबीसीचे काय 100 आमदार आहेत ते उद्या पडणार आहेत? ओबीसीचे काय खासदार केला, काय 10-20 खासदार उभा होते, काय टेन्शन आहे ओबीसीला? ओबीसीचं होतं नव्हतं काहीच नाही, परंतु नुकसान होणार आहे मराठा समाजाचं। आज तुम्ही मराठा समाजाचे काही लोक ज्या पद्धतीनं स्टेटमेंट करतायत, ज्या पद्धतीनं बोलतायत, हा ओबीसी समाज बघतोय ना सगळा। उद्या तुम्हाला मताला त्यांच्याकडे जायचं आहे, आमचे लोक किती उभा राहणार आहेत, किती पार्ट्या आम्हाला तिकीट देणार आहेत? ठराविक कुठं तर तिकीट मिळते, तुम्हालाच लोक मतं देणार। ही लोक जेव्हा तुमच्यापासून डायव्हर्ट होतील तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल, अरे आपण मराठा समाजाचं फार मोठं दूरगामी नुकसान केलंय। ह्याची जाणीव त्यांना 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष जेव्हा संधी मिळेल तेव्हा लोक ते दाखवून देतील, मग तुम्हाला कळेल की बाबा नुकसान कोणाचं झालं। ओबीसीचं नुकसान होण्यासारखं त्यांच्याकडे आहेच काय बोंबलायला? मराठा ओबीसीचा हा वाद सुरू असताना धनगर आरक्षणाच्या संदर्भात देखील तुम्ही कोर्टात गेलेला होतात। खरं तर या सगळ्या आरक्षणाला, धनगर आरक्षणाला भाजप आणि संघाची एक जोड संस्था असलेली आदिवासी कल्याण आश्रम जी संस्था आहे त्यानेच विरोध केलेला आहे या सगळ्या आरक्षणाला। एकाच संस्थेने विरोध केला नाही, हायकोर्टामध्ये 7-8 वेगवेगळ्या आदिवासी जमातीच्या ज्या संघटना आहेत त्या लढत होत्या। भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आमच्याबरोबर ठाम राहिलं या विषयामध्ये। जे आम्ही त्यांना मागितलं, जेव्हा देवेंद्रजींना मागितलं, एकनाथ शिंदे साहेबांना मागितलं, तेव्हा त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं हायकोर्टामध्ये। आता काय आमच्याच एका कुटुंबानं, खिलारे नावाचं एक कुटुंब आहे बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगरचं, त्यांनी पूर्वी धनगड एक दाखला काढला आणि त्याच्यावरती 4-5 त्यांनी दाखले काढले आणि तो फक्त विषय आमच्या खूप अडचणीचा झाला। तेही आता सर्टिफिकेट रद्द होत आहेत, त्याच्यासाठी कालच आमची बैठक झाली सरकारबरोबर। तर निश्चितपणे सरकार आज ही धनगर समाजाच्या पाठीशी आहे। हेच सरकार धनगरांच्या बाबतीमध्ये काहीतरी करू शकतं, कारण आत्तापर्यंत
4 ओळीची कुठली एखादी स्कीम सुद्धा या सरकारकडे नव्हती मागच्या. परंतु सर धनगरांना आरक्षण द्यायचं आणि त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्यात म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही सगळं करणार म्हणून सांगितलं. आतापर्यंत 10 वर्षाचा 5 वर्षाचा कार्यकाळ लोटलाय सर. त्यांनी काल ही मिटिंगमध्ये स्पष्टता दिली त्याबद्दल. ते जेव्हा उपोषणकर्त्यांना भेटायला आले होते बारामतीला तेव्हा आमच्या लोकांनी सांगितलं तुम्ही एक कॅबिनेटचा प्रस्ताव द्या आणि मग आमचं होऊन जातं. म्हणजे पहिल्याच कॅबिनेटमध्ये देतो. कालच्या मिटिंगमध्ये त्यांनी स्पष्टता दिली. तशी ती प्रक्रिया एवढी सोपी सहज असती तर आमच्या 40-40 वर्षाच्या पिढ्या त्यामध्ये गेल्या नसत्या. हा काही 1-2 वर्षाचा विषय नाही. पण देवेंद्रजीच एकमेव व्यक्ती असे आहेत की जे धनगरांच्या बाबतीमध्ये सकारात्मक करू शकतात. हे त्यांनी कृतीतून करून दाखवलं आहे. सोलापूर विद्यापीठाची आम्ही लढाई लढत होतो 2004 पासून ते 2018-19ला देवेंद्रजींनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं. संभाजीनगर व्हावं हे बाळासाहेबांनी घोषणा 88ला केली होती. बाळासाहेबांच्या हयातीमध्ये 2 मुख्यमंत्री शिवसेनेचे झाले. परत त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला परंतु ते जमलं नाही. म्हणजे किती वर्षे गेली त्यात 88 नंतर 2022 पर्यंत. परंतु आम्ही मागणी केली अहिल्या भक्तांनी सरकारकडं की अहमदनगरचं नाव बदलून तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा. एका वर्षाच्या आतमध्ये करून टाकलं. ही सकारात्मकता ही धनगर समाजाच्या बाबतीमधली भावना ही लगेच लक्षात येते ना. अगोदर आम्ही एक साधी अहिल्यादेवींची जयंती सरकारनं साजरी करावी याला 1 रुपयाचं बजेट लागत नाही. एक फक्त 4 ओळीचं पत्र काढणं आवश्यक होतं. काढलं नाही पवारांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं कधीच काढलं नाही. देवेंद्रजींनी ते काढलं. असे अनेक विषय. आता अहिल्यादेवींच्या नावानं तीर्थक्षेत्र विकास योजना आली. जवळपास 500 मंदिरांचा जीर्णोद्धार होतोय. आमच्या अहिल्यादेवींचा सन्मान आहे ना. अहिल्यादेवीला मानणाऱ्या लोकांचा हा सन्मान आहे. राम मंदिराच्या प्रांगणामध्ये आता अहिल्यादेवींचं मंदिर उभं राहत आहे. काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात अहिल्यादेवींचा पुतळा बसवला. खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. आणि मला वाटतंय की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न हा माननीय देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मिटेल आणि तशा पद्धतीनं आमची वाटचाल सुरू आहे. त्यामुळं माझं लोकांना आव्हान आहे की आपण सगळे संघटित राहावा, एकत्रित राहावा. उगाच जे भूलभुलैया करणारी लोक आहेत ओबीसी सेवा एसटी संघर्ष जी संस्था आहे त्या संस्थेने देखील संप पुकारला आहे. आषाढी एकादशीच्या कार्यकाळामध्ये हा संप आहे. खरं तर विलिनीकरणाची मागणी जोर धरून तुमच्या संपूर्ण संघटनेने केलेली होती. सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे का? तुम्ही अनेक मागण्यांची मागणी धरली. कालच मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय उदय सामंत साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना कालच भेटलो. आम्ही एक प्रस्ताव दिलाय सरकारकडं की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे वेतन मिळतं ते वेतन एसटीच्या कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे. तर त्यामध्ये तफावत काय आहे, कितीचा लोड सरकारवरती येईल ह्याचा संपूर्ण ताळेबंद मी काल सरकारला दिलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना एक बैठक लावायच्या सूचना दिलेल्या आहेत. आम्ही त्यांना विनंती अशी केली की 7वा वेतन तुम्हाला लागू करता येत नसेल तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला सगळे वेतनवाढ द्या. आणि मला वाटतं सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. या 8 दिवस मी सातत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा करून ते बैठक लावून घेणार आहे. आमचं जे म्हणणं आहे काही तज्ज्ञ लोकांनी आम्हाला ते म्हणणं तयार करून दिलेलं आहे. ते म्हणणं आम्ही सरकारकडे दिलं आहे आणि सरकारला पण ते बऱ्यापैकी जे आम्ही मांडलं ते मांडणे पण ते चौकशी करतील त्यांच्या अधिकाऱ्यांच्याकडं किती याच्यावरती लोड पडतोय, काय परिस्थिती आहे, एस टी महामंडळाचं आजचं इन्कम काय आहे, तर सगळं ते चौकशी करतील. त्यांनी करायलाच पाहिजे. त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु आम्हाला विश्वास आहे की काहीतरी निर्णय चांगला होईल आणि एस टी कर्मचारी जे गेले अनेक वर्ष डोळं लावून बसलेत त्यामध्ये काहीतरी त्यांना न्याय मिळेल असा आमचा प्रयत्न सुरू आहे. गोपीचंद पडळकर बारामतीमधनं लोकसभा निवडणूक लढवलेल्या आहेत. विधानसभेसाठी तुम्ही थांबलेला होतात सर. विधानसभा निवडणूक लढवलात अजित पवारांच्याच विरोधात. त्यानंतर तुम्ही सातत्यानं पवारांच्या विरोधात आक्रमक होता. आता पवार थेट तुमच्या गोट्यात येऊन बसलेत अजित पवार. आणि त्याच अजित पवारांवरती तुमच्या महायुतीतले नेते वगैरे सगळे खंत व्यक्त करतात की अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे आम्ही बॅकफूटवर गेलो. तर बघा आता पार्टी आहे, पार्टी आपली खूप मोठी आहे. वेगवेगळे कार्यकर्ते त्यांचं वेगवेगळं मत व्यक्त करत राहतात. परंतु पार्टीमध्ये आमच्या शिस्त आहे. माननीय देवेंद्रजी आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि ते एकदम सक्षम आहेत. त्यांना या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय परिस्थितीची जाण आहे, भौगोलिक परिस्थितीची जाण आहे, जातीय समीकरणं त्यांना माहीत आहेत आणि पार्टीच्या केडरचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या काय भावना आहेत त्यांच्यावरती त्यांचं लक्ष आहे. तर निश्चितपणे त्यांच्या लेवलचा हा विषय आहे. ते निश्चितपणे यातून काहीतरी चांगला मार्ग काढतील, कार्यकर्त्यांना योग्य संदेश देतील. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते आमदार गोपीचंद पडळकर. भाजपचे नेते आहेत. ओबीसी आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. खरं तर 2 समाजातील द्वेष तेढ जो आहे तो वाढला गेला नाही पाहिजे आणि त्याचसोबतच वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते सरकार सोडवत आहे. त्यामुळे विरोधक जे आहेत जे आरोप करत आहेत ते सर्व फोल आरोप करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.
व्हिडिओ रोहनचा अक्षय मंकानी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.